हॅलो फ्रेंड, कशा आहात सगळेजण? आय होप तुम्ही सगळेजण ठीक असाल. तर मी पण खूप मस्त आहे. तर आज आमच्या नवीन हॉटेल टाकलं आहे फास्ट फूड म्हणून, त्याची ओपनिंग आहे. तर त्यासाठी मी अशी छानशी म्हणलं तरी सिंपल साडी घातलेली, कारण मला जशा साध्या जास्त साड्या आवडतात. सिंपल जास्त बटबट नाही घालायला आवडत. आणि मी अशी सिंपल तयार झाली, कारण सकाळपासून मला खूप वर्क होतं आणि ते पण घरचं पण होतं, पण बाहेर इव्हन आणि रिवाला पण सांभाळायचं होतं. त्यामुळे माझी काही एवढी जास्त रेडी होण्याची इच्छा नव्हती आणि रिवाला मी थोडंसं ग्रीनच घातलं. आणि मी हे साडी नवीन घेतली होती, पण मला कधी घालण्याचा वेळ नाही आला, त्यामुळं मी ते या टायमिंगला घाला म्हटले. मग मेडिकलच्या समोरच हॉटेल असल्यानं मी डायरेक्ट अगोदर मेडिकलमध्येच गेले, कारण मी सकाळपासून या वर्कमुळं थोडंसुद्धा काही करण्यात आलं नव्हतं आणि रिवाला फीड केल्यामुळं म्हणजे मला खूप वीकनेस आली होती. त्यामुळे मी गेल्याबरोबर एनर्जी डाऊन झाली होती. त्यामुळं आईस्क्रीम घेतली, थोडंसं एनर्जी अशी फुल झाल्यासारखं वाटलं. त्यामुळे मी लगेच हॉटेलच्या समोर जाऊन झाडू वगैरे काढून घेतला आणि छानसं पाणी टाकून झाल्यानंतर रांगोळी काढायला तयारी केली. बघा मी रांगोळी कशी काढले. माझी रांगोळ सिंपलच आहे, पण थोडीफार छान आहे. रांगोळी थोडीशी पण असे साधी सिंपल असेल आणि कलर कॉम्बिनेशन छान असेल तो खूप स्वीट दिसते. तर मग आपली पूजाची तयारी सुरू केली. हार वगैरे काही चांगला भेटला नाही तिथे, सिंपलच भेटला होता. आणि अशी पण आमची लक्ष्मीची मूर्ती छोटीच होती. गडबडीमध्ये खूप काय म्हणतात ते इमिडिएटली आम्ही ओपनिंग सुरू केली होती, कारण चालू करून हॉटेल खूपच दिवस झाले होते, पण थोडंसं वर्क राहिलं होतं, त्यामुळे 1-2 महिने असे ढकललेले. आणि मग बाकीचे कामं वगैरे, पाण्याचा इकडे असं पण खूप त्रास असतो, मग बाकीचे कामं वगैरे करून घेतली आणि त्यानंतर ओपनिंग करून घेतली. असं जास्त मोठी वगैरे करून नाही घेतली, कारण त्यानंतर थोडंसं पूजा काय करून घेणार आहे, त्यामुळे कोणाला बोलवले वगैरे जास्त नाही. मग समोरच मेडिकलमधून जाऊन मी स्वामींची पूजा करून घेतली, कारण सकाळी मी घरी गेले नव्हते, म्हणजे मेडिकलला नाही गेलेली, त्यामुळं संध्याकाळी गेल्यानंतर मी स्वामींची पूजा करून घेतली. थोड्यानंतर ताई वगैरे तिथे आल्या, मग रिवासोबत खेळत होती. रिवा बघा कशी फुर करायला लागते, कारण ती खूप ॲक्टिव्ह झाली. संध्याकाळ झाला होता, त्यामुळं पाण्यामुळं मी रिवाला फटाफट घरी घेऊन आले. थँक गॉड मी लवकर आले, कारण मी आल्यानंतर 10-15 मिनिटांनी असा पाऊस सुरू झाला ना, खूपच. मी सकाळी कपडे वाळू घालून ठेवले होते आणि ते पाऊस सुरू झाला आहे म्हणून मी आणण्यासाठी गेले, पण असं इतकं वादळ सुटत होतं, जसं पाऊस मला वाटत होतं मी तर उडूनच जाईल त्यामध्ये. त्यामुळे मी काही कपडे काढले नाही आहे, तसेच ठेवले. म्हणलं भिजू द्या, किती भिजायचे ते. म्हणलं उद्याच्याला दुसरी घालता येईल, नाही तर तेच राहू द्या, बिना आंघोळीचं राहता येईल, पण नाही काढायचं म्हणलं. तसं मी घरी येताना आपलं हॉटेलचं नवीन ओपनिंग आहे म्हणून स्वतःच भोवणी केलेली, जे बाकीचे कस्टमरांनी पण केली होती, पण म्हणलं घरचंच आहे तर लगेच पहिल्याच दिवशी कसं आपण बिना पैसे देणं ते घेऊन जावं. त्यामुळे मी येताना फ्राईड राईस आणि मंचुरियन घेऊन आले आणि खरंच मला ते खूप आवडले, कारण खूप छान टेस्ट होती. स्पायसी पण होती आणि चटपटी पण होती, क्रंची टाईप, आणि मला तशीच पाहिजे होती, कारण रिवामुळं मला काही बाहेर जाता येत नव्हतं, म्हणजे कुठं. आणि इवन पुण्याचा पाऊस म्हणलं की बापरे, काही सांगताच येत नाही. त्यामुळे मी तिला घेऊन कुठे फिरू शकत नाही, रिस्कच नाही घेऊ शकत. त्यामुळे मी येतानाच घेऊन आले. तशी मी हमेशा राहुलला सांगत असते घेऊन ये म्हणून, पण ठीक आहे.